ते बॉम्बस्फोट झाल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे। त्याचबरोबर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट देण्यात आला आहे। आपण पाहू शकता, आपण सध्या मिरज रेल्वे स्टेशनवर आहोत। या ठिकाणी मिरज रेल्वेचं डॉग स्क्वॉड या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि संपूर्ण रेल्वे स्टेशनची तपासणी या ठिकाणी या डॉग स्क्वॉडद्वारे मिरज पोलीस करत आहेत। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी रेल्वे पोलिसांच्या वतीने या ठिकाणी असणारे जे रेल्वेचे मॅनेजर आहेत JR तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मिरज रेल्वे जंक्शनची संपूर्ण तपासणी या ठिकाणी युद्ध पातळीवर करण्यात येत आहे। काल रात्रीपासून हे बॉम्ब स्क्वॉड जे पथक आहे या ठिकाणी संपूर्ण मिरज रेल्वे स्टेशनची प्रत्येक तासाला अशा पद्धतीनं तपासणी करत आहे। एकंदरीत पाहिलं तर जी दिल्लीमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे त्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मिरज रेल्वे पोलीस या ठिकाणी अलर्ट मोडवर आल्याचं आपण पाहू शकता। संपूर्ण रेल्वे स्टेशनची तपासणी या ठिकाणी असणारे मिरज रेल्वे स्टेशनचे जे मॅनेजर आहेत जगदीश तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपूर्ण रेल्वे स्टेशनची तपासणी, या ठिकाणी असणाऱ्या प्रवाशांच्या बॅगेजची तपासणी या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण राज्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी रेल्वे पोलिसांच्या वतीने हे काळजी घेतली जात आहे। एकंदरीत पाहिलं तर दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी रेल्वे पोलीस हे संपूर्ण मिरज रेल्वे स्टेशनची तपासणी ही येणाऱ्या प्रवाशांची आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या बॅगांची तपासणी ही मोठ्या पद्धतीने करत आहेत। एकंदरीत पाहिलं तर या मिरज रेल्वे परिसरात मिरज रेल्वे स्टेशन जे आहे, जे जंक्शन आहे, हे कर्नाटक राज्य असेल आणि महाराष्ट्र राज्य असेल यांना जोडणारं मोठं रेल्वे जंक्शन आहे। त्यामुळं या ठिकाणी मिरज रेल्वे जंक्शनच्या वतीनं योग्य ती दखल आणि काळजी घेण्यात येत आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।